नमस्कार. आज जरा वेगळ्या विषयावर बोलूया. एक स्त्री, एक महिला आपल्या मुलाखतीत एक वाक्य उच्चारते काय आणि त्यावरून तिला प्रचंड ट्रोल केलं जातं. आता अर्थात मी या त्या महिलेचं नावही घेणार नाहीये, ओळखही देणार नाहीये आणि तुम्हाला बहुतेक सगळे विषय समजून जातील. काय आहे, एखाद्या बाईला ती अमुक एका जातीची आहे, अमुक एकाची बायको आहे म्हणून ट्रोल करणं खूप सोपं असतं. माझंही या बोलण्याला आणि अशा स्वरूपाच्या बोलण्याला विरोधच आहे. म्हणजे आपल्यावर जबाबदारी असेल, आपण कोणाशी निगडीत असू, कोणाशी संबंधित असू तर काय केलं पाहिजे. जसं सुशील कुलकर्णी बाहेर पडताना कसा वागतो, काय करतो यावर लोकांचं लक्ष असतं, तसं काही जबाबदार व्यक्तीच्या कुटुंबातल्या मंडळींनी देखील आपलं वर्तन जबाबदारीने ठेवायला हवं. तर या महिला बोलतात की धरण उशाला, कोरड घशाला, माझा नवरा अजिबात रोमॅन्टिक नाही वगैरे वगैरे. आणि रोमॅन्टिक नवरा नाही म्हणून त्या बाईवर आणि तिच्या नवऱ्यावर इतक्या स्वरूपाची टीका केली जाते, इतक्या स्वरूपाची टीका केली जाते की बस. खरं सांगू, रोमांस आणि सेक्स या दोन्हीचा संबंध घालून हा सगळा प्रकार अविरतपणे चालत आलेला आहे. खरं तर रोमांस आणि सेक्स या दोन्हीच्या मधला विषय आपल्या लक्षात आला पाहिजे. तो कसा असतो, ज्याला रोमांस काय हे कळत नाही ना, म्हणजे गंमत अशी आहे की आपल्याकडं रिअल लाईफपेक्षा रील लाईफवर जास्त विश्वास आहे. पटकन कळतं आपल्याला त्या रील लाईफमध्ये काय चाललंय ते. म्हणून काही उदाहरणं देतो. तुम्ही कधी बेमिसाल मधला अमिताभ बच्चन आणि बघितलाय? तसे अमिताभ बच्चन आणि राखीचे अनेक चित्रपट आहेत. त्यातला बेमिसाल बघून घ्या, फारच वाटलं तर कभी कभी बघून घ्या आणि फारच वाटलं तर सिलसिला बघून घ्या. या सिलसिला आणि बेमिसाल या दोन चित्रपटामध्ये अमिताभ आणि राखीची रोमांसची केमिस्ट्री तुम्हाला दिसेल. म्हणजे यात कुठेही शरीर संबंध हा विषय नाहीये, ते मनाशी संबंधित गोष्ट आहे. मन, मग भावना आणि त्यातून फुललेला रोमांस. कुठेतरी तुम्हाला ती शारीरिक जवळीक दिसतेय का? अजिबात नाही. म्हणजे तिथे कुठे शरीर संबंध प्रस्थापित होत आहेत, काही होतंय असं नाहीये. त्यात अमिताभ आणि राखी यांची रोमांसची केमिस्ट्री तुम्हाला वेगळीच दिसेल. म्हणजे कुठेही स्पर्श नाही. अमिताभ, राखी, बेमिसाल, कभी कभी किंवा तत्सम चित्रपट हे सगळं सांगत असताना तुम्हाला आणखी काही विषय बघावे लागतील ज्यात रोमांस तुम्हाला दिसेल, जे राधा आणि कृष्णा. राधा आणि कृष्णाच्या नात्यामध्ये हे असंच काहीतरी तुम्हाला दिसेल. जाऊ दे, मी कुठे पुराणात जातोय, मला पुराणात जायचं नाहीये, मला इकडेच थांबायचंय. रोमांस जमत नाही म्हणजे बरंच काही जमत नाही असं समजून ज्या पद्धतीनं ट्रोल केलं जात आहे, ज्या पद्धतीनं वागलं जात आहे, त्यांना अमिताभ राखीच्या रोमांसची केमिस्ट्री कळत नाही. त्यांना कळतो फक्त इम्रान हाशमी. कारण या इम्रान हाशमीच्या प्रकारात रोमांस नसतोच. तिथे असतं फक्त तेवढंच. आलं, पकडलं, घेतलं, संपलं. आणि जे इम्रान हाशमीचे भक्त आहेत ना, त्यांना या रोमांस मधला खरा अर्थ कळत नाही. मग लोक सुरू करतात की याला हेही जमत नाही, त्याला तेही जमत नाही, याला काहीच जमत नाही, या अर्थाची तक्रार सुरू करतात. हे सगळं का चाललंय माहिती आहे तुम्हाला? सगळं का चाललंय म्हणजे मी काय कुठे कुठल्या दगडावर डोकं आपटतोय, का खुलासा करतोय मला माहित नाही, पण हे सगळं चाललंय तो नेता आहे म्हणून. आणि तो नेता का आहे? कारण तो अमुक जातीचा आहे म्हणून. बस. बाकी यासाठीच हे सगळं चाललंय. काय करणार? बेमिसाल मधला, कभी कभी मधला, सिलसिला मधला रोमांस इम्रान हाशमीच्या भक्तांना. आणि हो भक्तांनो, इम्रान हाशमीच्या भक्तांनो, तुम्हाला काही गोष्टी मला सांगायच्यात ज्या तुम्ही अगदी परफेक्ट डोक्यात घालून घेणं आवश्यक आहे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला एखाद्या बाईच्या चारित्र्यावर, पुरुषाच्या चारित्र्यावर शंका व्यक्त करून बोलत राहणं खूप सोपं असतं, खूप सोपं असतं. बरं आहे ना, किमान महाराष्ट्राच्या प्रमुख पदावर आरूढ होऊन कोणी कोणाला लागू होत नाही हे तरी घडतंय. कळतंय ना मी काय म्हणतोय ते? कुठे कुठे कोण कोण कुणाला लागू होतं याची माहिती सगळ्यांच्याकडेच असते.
फक्त फरक इतका असतो की लोक बोलत नाहीत. जाऊ दे, सिनेमाची आणि ती माय कशी घातली हे सगळ्या जगाला उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. त्यावर देखील मग लोक भाष्य करायला लागले की अडचण वाटू देऊ नका. रोमांस काय असतो कळायचंय तुम्हाला? जरा रोमांस काय असतो बघायचं तर मराठीतला वेळ चित्रपट बघा. त्यात रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या लग्नानंतर सुद्धा लग्नाच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत, पण रोमांस दुसरी सोबत आहे. वेड त्याला म्हणतात. गेलेल्या एका वर गेलेल्या पोरीसोबतचा त्याचा रोमांस अखंड चालू असतो. नाही कळणार तुम्हाला, त्या रोमांसचा अर्थही नाही कळणार आणि काय नाही कळणार. आपण होतो कुठे माहितीये का? काय काय सांगता येऊ शकतं या विषयावरती, काय काय सांगता येऊ शकतं, काय काय बोलता येऊ शकतं या विषयावरती. म्हणजे रोमांस करणाऱ्या माणसांनी लक्षात ठेवायला हवं की अनेक विषय काढता येऊ शकतात. गबरू शेठ काढता येऊ शकतात. त्यावरती चर्चा घडलीच पाहिजे. कोण कोण कुठे कुठे कसं कसं काम करत होतं याची पूर्ण जाणीव आपल्या सगळ्यांना असेल ना. काढायची, सगळ्यांची माहिती बाहेर काढायची, कोणाकोणाचे कुठे होते ती पण काढायची. त्या मनोरा नावाचं आमदार निवास जे आता पडलंय, ते पडल्यावर त्याच विदर्भातून एक स्त्री पहिलं विमान पकडून मनोराच्या टॉप फ्लोअरवर चाललेल्या रोमांस इम्रान हाशमीच्या प्रकरणाला कसं थांबवलं होतं आणि कसं आपल्या नवऱ्याचं थोबाड रंगवलं होतं याच्या कथा, सुरस कथा सगळ्या जगाला ठाऊक आहेत. महाराष्ट्राच्या कितीतरी नेत्यांनी आपली पहिली सोडून दुसरी केली आहे आणि दुसरी केलेली आज एकाच्या नाकी 9 आणती आहे. जाणते बिणते स्वतःला समजतात ना, त्यांच्या नाकी 9 आणती आहे हे देखील आपल्या लक्षात असायला हवं. अशी पहिली केली, दुसरी केली, तिसरी केली, चौथी केली, अशा अनेक आहेत. अनेकांच्या हिस्ट्री बित्तम बातमी सहित सांगता येऊ शकतील. गप्प का बसायचं माहित आहे? या अशा खाजगी विषयांना जगजाहीर करता येत नसतं आणि करू नये, ते योग्य नसतं म्हणून करू नये. अन्यथा असे अनेकांचे विषय आहेत. जाता जाता संदीप खरेची कविता सांगून ठेवतो. ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही, नभ असले मी अद्याप पाहिले नाही. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, लोकांना बोलणाऱ्यांच्या घरात सुद्धा असे अनेक प्रकार घडत असतात, होत असतात. त्या रोमांसला, भावनांना समजून घेणं आवश्यक आहे आणि मग भाष्य करणं आवश्यक आहे. नमस्कार.